नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. सकाळ सकाळ लवकर उठलो, ब्रश केलं, तोंड धुतलं आणि माझ्यासाठी चहा बनवायला ठेवली. चहा इथं मस्तपैकी उकळती आणि मी चहा कशात पिणार माहितीये का? आपल्या सह्याद्रीच्या कपामध्ये. तर चला आता चहा उकळली, मी पटकन चहा पिऊन घेतो, नंतर मला कटिंगला पण जायचंय. चहा पिऊन लगेच पाऊल यात्रा करत मी निघालो कटिंगच्या दुकानाकडे. ह्यावेळेस माझे केस जरा जास्त जळले, तर चला आता मी पटकन कटिंग करून घेतो. तोपर्यंत तुम्ही तेवढं फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या मग. आणि हा, आज मी कुठं जाणार हे जाणून घ्यायचं असेल तर व्लॉग विदाउट स्किप करता कंटिन्यू बघा. एवढा वेळ थांबल्यानंतर शेवटी बसलोच बाबा एका परचं कटिंगला. कटिंग तर झाली, तर कसा दिसतोय कटिंग नंतरचा लुक कमेंट करून नक्की सांगा. आता बारीक कलर करायची. कलर करून तर झाला, आता मी पटकन आंघोळ करून घेतो, कारण मला नंतर बाहेर पण जायचंय. आता तर जे छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतात त्यांना नक्की समजलं असेल मी कुठं आलोय. चला मी सांगतो, मी आलोय क्रांती चौकला, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक आहे. मग काय, लगेच महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. मग मी जाधववाडीच्या होलसेलवरती गेलो आणि तिथं जाऊन मी बघतो तर काय, सोनाली वहिनी पण आले. वहिनी आले तर अमोल होतो एकदम खुशम खुश असतील आज. मग वहिनी आल्या तर वहिनी म्हणे चला तुम्हाला पार्टी देते. पार्टी म्हटलं का आम्ही केव्हा पण रेडी असतो. म्हटलं चला मग काय, लगेच गेलो पाणीपुरी खायला. आणि आमच्या ग्रुपला पाणीपुरी जरा जास्तच आवडते, तर चला तुम्ही पटपट पाणीपुरी खाऊन घेतो. त्यानंतर मला घरी पण जायचंय, कारण मला आज पुण्याला निघायचंय. घरी गेल्यानंतर तर मला एक पण क्लिप घेता नाही आले, कारण लय जास्त काम बाकी होतं. कपडे घड्या घालायचं होतं, त्यांना प्रेस करायचं होतं, नंतर बॅगेत भरायचं होतं, भरपूर गोष्टी बाकी होत्या. त्यानंतर जेवण करायचं होतं. मग काय, डायरेक्ट निघल्यानंतर गाडीत बसल्यानंतरच क्लिप घेतली. आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की जास्त काही ट्रॅफिक नव्हती, म्हणून आम्ही नगरपर्यंत लय लवकर पोहोचून गेलो. आणि मी पुण्याला माझ्या दादासोबत चाललोय. आम्हाला करायचा होता चहा नाश्ता. मग काय, लगेच सुप्याला थांबून घेतला. आता इथं मस्तपैकी चहा नाश्ता करतो, त्यानंतर आम्ही नॉन स्टॉप न थांबता डायरेक्ट पुण्याला जाणार आहे. दादाने मला रूम जाऊन सोडा आणि तो चालला गेला. आता मला जाऊन बघावं लागेल किती पसारा पांगलेला आहे, किती धूळ बसली बेडवरून, त्याच्यावरती सगळं आवरावं लागेल. त्यानंतर मी डायरेक्ट झोपून राहणार आहे. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.